चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी सर्वांची आवडती मँगो फ्रुटीची रेसिपी घेऊन आली आहे। तुम्हाला माहित आहे का, मँगो फ्रुटी आपण घरच्या घरी अगदी सहज बनवू शकतो। मँगो फ्रुटी बनवायला अगदी 10 ते 15 मिनिटे लागतात। चला तर पाहूया। मँगो फ्रुटी बनवण्यासाठी इथे मी एक पिकलेला आंबा घेतला आहे। त्याचबरोबर एक कच्ची कैरी घेतली। आंबा आणि कैरी स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायची। त्याचबरोबर कैरीचे वरचे सालं काढायचे व कैरी बारीक कापून घ्यायची। त्याचबरोबर आंब्यामधील सर्व रस काढून घ्यायचा। थोडी कमी आंबट असल्यामुळे पूर्ण कैरी इथे मी बारीक कापून घेतली। अशा प्रकारे कैरी बारीक करून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये लवकर बारीक होते। त्याचबरोबर आंब्याचा सर्व गर इथे मी काढून घेतला। हे दोन्ही साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले। त्यामध्ये बारीक कापून घेतलेल्या सर्व कैरीच्या फोडी घातल्या। त्याचबरोबर आपण आंब्याचा गर काढून घेतला, तोही यामध्ये घालायचा। दोन्ही साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। यासाठी थोडे थोडे पाणी घालायचे व मिक्सरमध्ये सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मँगो फ्रुटी सर्वांनाच आवडते। अशी ही मार्केटमध्ये मिळणारी मँगो फ्रुटी आपण घरच्या घरी अगदी सहज बनवू शकतो। अशा प्रकारे मँगो फ्रुटी घरी बनवून ठेवली की फ्रीजमध्ये महिनाभर सहज टिकते आणि मुलेही येता जाता आवडीने पितात। तुम्ही पाहू शकता, आंबा आणि कैरीची छान पेस्ट तयार झाली आहे। गॅसवर एक जाड पातेले ठेवले, त्यामध्ये 1 कप पाणी घातले। आंबा आणि कैरीचा गर गरम पातेल्यामध्ये घातल्यास डागू शकतो, त्यासाठी यामध्ये थोडे पाणी घालायचे। त्याचबरोबर यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आंबा आणि कैरीचा गर घालायचा। सर्व मिश्रण थोडे थोडे पाणी घालून एकजीव करून घ्यायचे। अगदी दुधासारखे पातळ मिश्रण इथे आपल्याला तयार करायचे आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि मिश्रण सतत हलवत राहायचे। मिश्रण थोडे घट्ट वाटले तर त्यामध्ये थोडे पाणी घालायचे। अगदी एक उकळी येईपर्यंत मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे। मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आंबे आणि कैऱ्या विकायला आले आहेत। तेव्हा तुम्ही सर्वांनी अशी ही मँगो फ्रुटी घरच्या घरी नक्की बनवा। तुम्ही पाहू शकता, एक उकळी आल्यानंतर मिश्रण अगदी दाटसर दिसायला लागले आहे। मिश्रण छान उकळले की यामध्ये गूळ घातला व 2 चमचे साखर घातली। इथे मी 200 ग्रॅम गूळ बारीक करून घेतला, तो यामध्ये घातला। त्याचबरोबर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा। गूळ, साखर आणि लिंबाचा रस घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचे आहे। अगदी 10 मिनिटात मार्केटसारखी मिळणारी मँगो फ्रुटी आपण घरच्या घरी तयार केली आहे। तुम्ही पाहू शकता। मिश्रण थोडे दाटसर व्हायला लागले की गॅस बंद करायचा। त्याचबरोबर चाळणीने गाळून मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। मिश्रण थंड झाले की एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे। तयार केलेली फ्रुटी महिनाभर फ्रीजमध्ये सहज टिकते। फ्रुटी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये थोडा बर्फ घेतला, त्यामध्ये फ्रुटीचा थोडा गर घातला। त्याचबरोबर त्यामध्ये आवडीनुसार पाणी घातले। पाणी घातल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता, अगदी मार्केटसारखी मँगो फ्रुटी आपली घरच्या घरी तयार झाली आहे। तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अशी मार्केटसारखी मँगो फ्रुटी घरच्या घरी नक्की बनवा। घरच्या घरी बनवलेली मँगो फ्रुटी चवीला अगदी मार्केटपेक्षाही भारी लागते। एक आंबा आणि एक कैरीपासून जवळजवळ 10 ते 12 ग्लास तयार होईल एवढी मँगो फ्रुटी तयार झाली। आमच्या आराध्याला तर मँगो फ्रुटी इतकी आवडली की तिने 1 मिनिटाच्या आत पूर्ण बॉटल संपवून टाकली। मंडळी, तुम्हाला सर्वांना माझी ही मँगो फ्रुटीची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी अगदी सोपी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।